प्रजापती दक्ष यांच्या सर्व कन्यांचा विवाह झाला, त्यांचे संसार सुरू झाले. पण आता तुम्ही म्हणाल हा पण कसला? परंतु संसार म्हटला की किंतु परंतु हे आलेच. दक्षाला असे वाटत होते की चंद्रदेवांसोबत ज्या मुलींचा विवाह लावून दिला होता त्या सर्व मुली सुखी आहेत. परंतु तसे घडले का? तर तसे घडले नाही. महाराज, तर असं काय झालं जी? नारायण नारायण, सांगतो. श्री चंद्रदेवांसाठी दक्ष कन्या रोहिणी ही अतिप्रिय होती. चंद्रदेवांचे रोहिणीवर अतीव प्रेम होते आणि इतर पत्नींकडे दुर्लक्ष. हे सर्वांनाच अनपेक्षित होते. रोहिणी, तू मला अत्यंत प्रिय आहेस. आपला विवाह झाला त्याही पेक्षा खूप आधी आपली भेट का नाही झाली? हे चंद्रदेव, तुम्ही माझे पती आहात. तुम्ही मला ईश्वर समान आहात आणि मला तुमच्याविषयी जे काही वाटते ते मला शब्दात नाही सांगता येणार. मी प्रजापती दक्ष यांचा खूप ऋणी आहे, कारण त्यांनी आपला विवाह लावला आणि आपल्याला एकत्र आणले. चंद्रदेव, तुमचा विवाह माझ्या इतर भगिनींशीही झाला आहे. हो, त्या माझ्या धर्मपत्नी आहेत. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांच्याविषयी कर्तव्य आहे, ती मी पूर्ण करेनच. पण तुझ्यावर जे माझे प्रेम आहे याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. चंद्रदेव, मला मान्य आहे, परंतु त्या माझ्या भगिनी आहेत आणि काहीही झालं तरी त्यांना झालेले दुःख मला नाही पाहणार. पण मला त्यांच्याविषयी प्रेम वाटत नाही. त्याला मी काय करू? मला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगावासा वाटतो. पण महाराज, अव तुम्ही तर म्हणले होते का हे आख्यान सतीदेवी आणि महादेवांचं आहे, पर तुम्ही त्यांचं जास्त काही सांगितलंच नाही जी. नारायण नारायण, जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक ग्रह पर उत्तम आणि दान धर्माधिकार. जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार. ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कैकाळा. दधिशंक तुषाराभम शिरोर्दार्णव संभवम नमामि शनिनं सोमम शंभोर मुकुटभूषण. नारायण नारायण, नभोमंडलात प्रत्येक ग्रह ताऱ्याचे असे विशेष महत्व आहे. त्यात प्रत्यक्ष चंद्रदेवच नाहीत म्हटल्यावर सृष्टीचक्रात असंतुलन सुरू झाले आणि चंद्रदेव निस्तेज होऊन मृत्यूच्या दिशेने प्रवास करू लागले.
महाभयंकर संकट होते. या संकटातून मार्ग काढला नाही तर या सृष्टीवर महाभयंकर असा विध्वंस होण्याची शक्यता होती. दक्ष प्रजापती यांनी दिलेल्या शापानंतर श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णुदेव हे संकट निवारणासाठी श्री महादेवांकडे गेले. राकेशम तारकेशंच रोहिणी प्रिय सुंदरम ध्यायताम सर्व दोषघ्नम नमामिंदु मुहुर्मुहुः. रोहिणीवर अतीव प्रेम असल्याचे फळ श्री चंद्रदेवांना मिळाले. श्री ब्रह्मदेवांना शाप दिल्यामुळे दक्ष हा श्री महादेवांच्या विरुद्ध उभा राहिला होता. या घटनेमुळे श्री महादेवांविरुद्धचा त्याचा द्वेष हा आणखी वाढणार होता. श्री चंद्रदेवांनी केलेल्या शिवभक्तीमुळे शिव धावून गेले. या सृष्टीच्या कल्याणासाठी श्री चंद्रदेवांना त्यांनी शापातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी श्री चंद्रदेवांना आपल्या मस्तकावर धारण केले. नारायण नारायण. चंद्रा. पिताश्री. हे काय झाले? तुझा असा क्षय का होत चालला आहे? माझे श्वशूर अर्थातच प्रजापती दक्ष यांनी मला दिलेल्या शापामुळे ही माझ्यावर वेळ आली आहे. शाप? माझा क्षय होत जाईल असा शाप त्यांनी दिलेला आहे. हे ब्रह्मदेव, हे नारायणा, आमचा प्रणाम स्वीकार करावा. हे प्रभू, यातून मला मुक्ती द्यावी. हा शाप मला असह्य होतो आहे. जे घडून गेलं त्यात आता आम्ही हस्तक्षेप कसा करावा? हे श्री विष्णू, प्रजापती दक्ष यांचे तुम्ही आराध्य दैवत आहात. हे ब्रह्मदेवा, प्रजापती दक्ष हे आपले सुपुत्र आहेत. तुम्ही त्यांना सांगितलं तर हा शाप मागे घेतील. मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल. हे प्रभू, हे असेच सर्व सुरू राहिले तर साऱ्या सृष्टीचा सर्वनाश निश्चितच आहे. साऱ्या सृष्टीचे संतुलन बिघडू लागलेले आहे. आता आपणच यातून मला मार्ग दाखवावा. यावर एकच मार्ग मला दिसतो आहे. कोणता? महादेवाची आराधना. हो, त्यांना प्रसन्न करून घ्यावं. ते या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी आहेत. ते निश्चितच यातून मार्ग काढू शकतील. मी सर्वतोपरी त्यांची आराधना करण्याचा प्रयत्न करीन. ओम नमः शिवाय. मुनिवर, बानूचा यांच्याशी विवाह व्हावा म्हणून तुम्ही तिला सहाय्य केले. त्याशिवाय हे घडलेच नसते, हो ना? वय, तुम्ही खरं बोलता हाय सांभाळसत आहे. महाराज नसते तर मला हे समजत ठावच पडलं नसतं. आणि महाराजांनीच मला वरद करायला सांगितलं.